दिल्लीमध्ये विधानसभा मतदारसंघामधील एकूण 70 जागांसाठी आज मतदान पार पडलेलं आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 57.86% इतकं मतदान झालेलं आहे। हे मतदान सकाळी 7 वाजता सुरू झालेलं आहे आणि संध्याकाळी तब्बल 6 वाजता ते संपलं। दिल्लीच्या एकूण 70 जागांसाठी एकूण 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि या निवडणुकीचे निकाल हे 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील आणि अखेर देशाच्या राजधानीमध्ये नेमकी सत्ता कुणाची या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तरही त्याच वेळेला मिळेल। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकला तर या पक्षासाठी दिल्लीच्या निवडणुकीतला हा सलग तिसरा विजय ठरेल आणि भाजप जिंकला तर अनेक वर्षांनी भाजप दिल्लीच्या सत्तेवर विराजमान होणार आहे। तर एकंदरीतच या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। झालेला आजचं जर आपण पर्सेंटेज पाहिलं तर त्यानुसार दिल्लीमध्ये आता सत्ता कुणाची होईल हेही पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे वेगवेगळ्या एजन्सीजकडून करण्यात आलेले जे एक्झिट पोल आहे त्यानुसार मात्र दिल्लीतली सत्ता भाजप राखू शकतं अशा प्रकारच्या शक्यता अनेक एक्झिट पोलने देखील वर्तवलेल्या आहेत। मात्र एकंदरीत दिल्ली विधानसभेसाठी झालेलं मतदान जे आहे त्याची आकडेवारी आपण एका बाजूला पाहतो आहोत की किती टक्के हे मतदान होत गेलेलं आपण पाहिलेलं होतं, तर दुसरीकडे मात्र आज दिल्लीमध्ये असलेले जे अनेक दिग्गज नेते आहेत त्यांनी आपापल्या मतदानाचा हक्क देखील बजावलेला होता। त्यामुळे आता दिल्लीकरांचं भवितव्य नेमकं कुणाच्या हाती जातं हे आता मतदारांनी ठरवलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।